नमस्कार मंडळी, ही आहे बघा रुद्रांशची शाळा आणि आम्ही आलो आहे रुद्रांशच्या शाळेमध्ये. म्हणजे संडेच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि त्याच दिवशी आम्हाला गावाला पण जायचं होतं. संडेच्या दिवशी गॅदरिंग होती रुद्रांशच्या शाळेमध्ये आणि मस्त अशी शाळा आहे रुद्रांशची. बघा किती मोठी शाळा आहे, ग्राउंड पण भरपूर आहे खेळायला वगैरे, क्लासरूम पण खूप छान आहेत, तिकडे स्टेज आहे. बघा ग्राउंडच भरपूर मोठा आहे, स्पेस खूप जास्त आहे, CBSE पॅटर्न आहे आणि टीचर स्टॉप प्रोजेक्टर वगैरे सगळंच आहे. म्हणजे चांगलं स्कूल आहे आणि चांगलं स्कूल आहे त्या मानाने ॲडमिशन फीस वगैरे पण किंवा वर्षाची जी फीस आहे ती पण एवढी जास्त नाही आहे. 10,000 आहे ॲडमिशन फीस 1,000 आणि ती 9,000 असं. आणि ते पुस्तकं मग युनिफॉर्म वगैरे 2 युनिफॉर्म त्याचं ते खर्च आणि फॅनचं खर्च असं. आता कसं आमच्याकडे ना, आमच्या गावखेड्यात तर आता प्रत्येकच गरीब असोत श्रीमंत असोत सगळे लोक कॉन्व्हेंटमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतात मुलांना. तर इथे आल्यानंतर मला 15 दिवस तर असेच ह्या शाळेची ते शाळेची चौकशी करण्यात गेले. शेवटी म्हटलं ह्याच शाळेत टाकूया आणि ह्याच शाळेत टाकलं. म्हणजे ही शाळा आवडली, चांगलं आहे. आणि ह्या शाळेमध्ये गेल्यापासून रुद्रांश पण छान असा हुशार झाला आणि विद्यार्थी कमी असल्यामुळे ना पर्सनली लक्ष देतात मुलांकडे, त्यामुळे मुलांचा मेंदू शार्प होतो. तर गॅदरिंग होती आणि मुलांसोबत पॅरेंटनी पण डान्स करायचा होता. तर बघा इथे रुद्रांशचा डान्स झाला आणि तेव्हा आम्हाला बोलवलं होतं. विद्यार्थी कमी आहेत त्यामुळे आई वडिलांची किंवा बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पहिलाच वर्ष आहे. छोट्या इमुकल्या मुलांनी खूप छान डान्स केला आणि सोबत मम्मी पप्पांना पण डान्स करायचा चान्स मिळाला. लहान मुलांबरोबर आपल्या मुलांबरोबर आपल्या आठवणी पण ताज्या झाल्या आणि छान वाटलं. छान झाला प्रोग्राम. प्राईज पण छान मिळाले, सर्टिफिकेट आणि मुलांसाठी टिफिन बॉक्स, स्टीलचा टिफिन बॉक्स मिळाला. आणि सगळ्याच मुलांनी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि म्हणजे सगळ्याच मुलांना मग प्राईज मिळालं. आज घरातली कामं लवकर झाली, झटपट आवरून झाली. कारण का तर स्वयंपाक कमी झाला. स्वयंपाकामध्ये भात, भाजी, चपाती, वरण असते. ते सगळं स्वयंपाक आमचा व्हायलाच आहे अजून. कारण का तर आमचा हंडाच संपला, सिलेंडर गॅस हंडा संपला. आता तुम्ही काय म्हणता माहीत नाही, आम्ही तर हंडाच म्हणतो. तर संपला, रात्री स्वयंपाक करता करताच संपला. आणि असंच होते नेहमी, मी स्वयंपाक करत असते त्यावेळेच संपतो. अर्धाच शिजलेला असतो आणि अर्धाच नाही शिजलेला असतो. अशा वेळेत प्रश्न पडतो मग अर्धा शिजलेला कुठे शिजवायचं पूर्ण. तर बरं आहे बाजूवाले आपल्याला कधी असं अडचणीमध्ये शिजू देतात वगैरे म्हणून. तर बाजूवाल्या ताईंच्या इथं नेलं होतं. रात्री चिकन बनवली, भाजी, चिकनची भाजी, चपाती, भात झालेला होता. चिकन पण अर्धा शिजलेला होता, थोडंफार बाकी होतं शिजायचं आणि चपात्या पण बाकी होत्या. त्यावेळेसच आमचा गॅस गेला. आणि हिवाळ्यामध्ये जास्त गॅस लागतो कारण पाणी एकदम गार असतो. पाणीच गरम व्हायला किती उशीर लागतो नाही का, त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये गॅस जास्त लागतो. नाहीतर आम्हाला 3 महिने तरी गॅस जातोच जातो. आणि त्याच्यामध्ये भात, भाजी, चपाती, वरण असते आमच्याकडे कंपल्सरी असतेच आणि नाश्ता, 2 वेळचा चहा, एवढं सगळं करून आणि मधामधात काही ना काहीतरी बनवायचं असते. रुद्रांसाठी चकल्या, शेव हे तर आठवड्यातून किंवा 15-20 दिवसातून मी नेहमी करतच असते. तर एवढं सगळं करूनही मला 3 महिने तरी जातो गॅस. पण आता हिवाळ्याचं कसं, थंडीच्या दिवसामध्ये लवकर तापवायला वेळ लागतो, गरम होत नाही, त्याच्यामुळे लवकर संपतो हंडा. आणि ह्यावेळेस मी नवरात्र संपली, नवकन्याचं जेवण दिला होता आणि दुसऱ्या दिवशीच मग हंडा संपला होता. तर तेव्हा लावली होती. पर बघा तेव्हापासून दिवाळी पण गेली आणि आत्ता हंडा संपला. नवरात्रानंतरच मी आणला होता. आणि आमच्या ना ब्लॅकमध्ये आम्ही घेतो, आमची पुस्तक नाही आहे हंड्याची. मेन म्हणजे नेहमी आम्ही ब्लॅकमध्येच घेतो आणि इथे ब्लॅकमध्ये 950ला मिळते, 950ला हंडा मिळतो. आणि इथे ना HP कमी मिळतात, इंडेनचं आणि भारतचं जास्त आमच्या गावाकडे आहे. जे उज्ज्वला गॅसचं आहे ना ते पण इंडेनचंच आहे. तर कधी कधी अडचण होतं आणि इथे एकच एजन्सी आहे, ते हंडे भेटायच्या ठिकाणी एकच आहे. आणि आम्ही मागे राहत होतो तिथे गोडाऊनच होता, तर केव्हाही आणता येत होता, काही प्रॉब्लेम होत नव्हता. पण इथे थोडासा तरी प्रॉब्लेम होतो भेटायला, पण भेटते, काही हरकत नाही. आता आणतील सकाळचे, आता 9:30 वाजलेले आहेत, तर दुपारपर्यंत तर आणतील. काही रात्रीचे शिल्लक आहे ते मुलांना वगैरे देता येते जेवण. आणि आपल्याला असं पण लवकर जेवायची सवय नाही आहे, त्याच्यामुळे एक काम कमी झाल्याने कामं किती झटपट आवरून गेली बघा. आणि मग लवकर पण कामं झाली तरी कंटाळा येतो. आणि तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघत असणार, निधी आलेली आहे बघा. ज्या दिवशी रुद्रांची गॅदरिंग होती संडेच्या दिवशी, त्याच दिवशी निधी आली. आता परत माहीत नाही किती दिवस राहते.
आणि आहे. मध्यंतरी ती आपल्या मम्मीसोबत लग्नाला गेली होती, तर ती आपल्या मामाच्याच गावी राहिली होती. आता आली आहे आमच्याकडे आणि गावाला पण जायचं आहे, म्हणजे मला सासरी जायचं आहे. गाणे इथे गाणं ना छत्तीसगडी गाणं होता, आदिवासी गाणं होता. खूप छान असं गाणं आहे ऐकायला आणि छोट्या छोट्या मुलांनी खूप छान डान्स केला. कॉपीराईट क्लेम येते म्हणून मी काही गाणे नाही लावत, तर तुम्ही बघू शकता छान असं डान्स केला आहे. तर एन्जॉय करा मुलांचं डान्स बघून, खरंच छान वाटते. लहानपणीचे आपले दिवस आठवतात. बघा, मुलांची संख्या कमी आहे, फक्त पालक वर्गांची संख्या जास्त आहे, कारण ह्या शाळेमध्ये विद्यार्थी कमी आहेत. पहिलाच वर्ष आहे तर, आणि CBSE पॅटर्न आहे. छान आहे शाळा. टीचर स्टाफ पण वेल एज्युकेटेड आहे आणि खूप छान आहे. तर इथे रुद्रांश जातो ह्या शाळेमध्ये. आम्ही सकाळी 10 वाजेपासूनच गेलो होतो, कारण आमच्या मुलांचे डान्स मध्ये पार्टिसिपेट घेतलं होतं, त्यांनी केलं होतं. मग तयारी वगैरे करायला म्हणून, आणि घरी पण कामं लवकर करून आवरून गेले होते मी. तरी संध्याकाळी कार्यक्रम संपेपर्यंत 5 वाजले होते. तिकडून आल्यानंतर गेलो आम्ही गावाला. तर इथून मिळाली आम्हाला 6:30ची बस. घरी पोहोचेपर्यंत 8:30 वाजले. तर छान असा डान्स केला होता मुलांनी. तर एन्जॉय करा. मी आता बोलत नाही, फक्त मुक्यामुक्यानीच बघा तुम्ही. आणि कसा वाटला व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.